तुमच्या मुलालाही आंबे मिळावेत तर त्यालाही नेम घेता आला पाहिजे. अरे पण बस आता घरी जा. माझ्याकडे व्यर्थ गोष्टी करण्यासाठी वेळ नाहीये. अगं आई 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 तर खरं तुझ्यामुळे मी आधीच खूप काही ऐकलंय. जा आता मला तुझं काहीच ऐकायचं नाहीये. ऐक ना आई, सांगितलं ना नाही ऐकणार. जा बागेत जाऊन नेम लावणं शिक. असं बोलून रागाने आई तिथून निघून जाते. आई गेल्यामुळे गोपाळला खूप दुःख होतं आणि आईने फेकलेल्या त्या काठीकडे अगतिकपणे बघतो. नंतर काठी उचलून स्वतःशी बोलत गावातील बागेकडे निघून जातो. माझा नेम का लागत नाही? माझं काय चुकतंय? काय करू कळतच नाहीये. हा तुम्हाला चावणार होता बाबा. हो मला कळलं ते बाळ. तू किती अचूक नेम दळून मारलंस. मी खूप प्रसन्न झालो. पण मी या गोष्टीमुळेच तर दुःखी आहे. यावेळेस माझा नेम कसं लागलं कुणास ठाऊक. पण लहानपणीच्या खेळांपासून बागेतील आंबे तोडताना माझा नेम कधीच लागला नाही. पण का? कुणास ठाऊक. गावातील सगळे लोक माझ्या झाडावर नेम लावून लावून सगळे आंबे तोडून देतात. मला नेम सुद्धा नाही. माझ्या आईने तक्रार केल्यास तिलाच उलटून बोलतात. तेही फक्त माझा नेम लागत नाही म्हणून. तू मला या अजगरापासून वाचवलंस. माझ्या दृष्टीने तू सर्वात मोठा